चिमण माझं आलं. काय अभिनंदन. धन्यवाद. कसं बघते कॅमेऱ्याकडे. चला गाईस आपण चाललोय. आज आहे लक्ष्मीपूजन. आता मला जरा टेन्शनच यायला लागले की आपण हे कसं मॅनेज करू. बट मालकीन झाली काही झालं तरी भांडी घासावीच लागतात. वाळूचा किल्ला बनवलाय. कशी आहेस? चांगलीच का? मला वाटलं काय डिफेंडर वगैरे घेतली का? नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जुनं एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा आपला फॅमिली ब्लॉग असणार आहे, कारण की आपण चाललेलो आहोत दिवाळीला गावाकडे. आता गावाकडे जातोय म्हटल्यानंतर तेही आता आपल्या कंपनी लॉन्च नंतर जातोय म्हटल्यानंतर सगळ्यांच्या रिॲक्शन्स, सगळ्यांच्या गाठी भेटी आपण आता घेणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला हा एक रॉ एक्सपिरियन्स जो आहे आपला, जो फॅमिली ब्लॉगचा जो तुम्हाला जो पाहिजे असतो तो या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. काय तन्वीश, एक्साइटेड? तन्वीशने खूप फटाके घेतलेत ना? 5 बॉक्स. 10 नाही, आता 5 राहिलेत. 8 झाले. अरे बापरे. ठीक आहे, चला तन्वीश निघायचं आपण. 9 राहिले त्याच्यात. हा, आपण आता निघायचं. चला मग. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामा की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शूरवीर संभाजी महाराज की जय. क्या बात. कसाय पट्ट्या रेडी झालाय की नाही आता. खोपोली जवळच्या फूड कोर्टवरती आपण थांबलेलो आहोत, कारण की काय आम्ही घरातून जेवण नाही निघालो. विषय असा झाला की आम्हाला निघायचं होतं 10 वाजता आणि निघता 1:30 वाजले. कसे बरं? कारण की आपली कंपनी लॉन्च झाल्यानंतर जेवढ्या एन्क्वायरी येत आहेत त्या एन्क्वायरीजला प्रति मला रिप्लाय करता करता तिला आवरायचं होतं, बॅग पॅक करायची होती, गाडी साफ करायची होती. त्याच्यानंतर मी काम करत होतो दुसऱ्याच गोष्टी होती, आपल्या वेबसाईटच्या काही गोष्टी टेक्निकल इश्यूजवरती काम करत होतो. पुन्हा काही फ्लाईट बुकिंग्स येत होत्या, त्यांच्यामध्ये काही पेंडिंग होती, काही तिकीट जात होत्या. ते कॉर्डिनेशन टेक्निकल टीमबरोबर चाललं होतं. सो आता फ्लो खूप जबरदस्त वाढलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रचंड आता बिझी व्हायला लागलेलो. त्यात पण आता आपल्याला हे ब्लॉग्स पण बनवायचे. स्वतः मला जरा टेन्शनच यायला लागले की आपण हे कसं मॅनेज करू. बट करावं तर लागेलच. आपल्याला आता एक बूस्टर मिळालेला आहे, तुमचा सपोर्ट मिळालेला आहे. त्याच्यामुळे दिवस रात्र काम करू. चालेल. मिसळ चालेल ना? त्याला सँडविच खायचं. काय घेऊ कैलास पर्वतमध्ये काय बघूयात. जय महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्रातनं घेऊयात राव. मराठी माणसाच्या बिझनेसला मोठं करूयात. चला, मिसळसाठी मागं येतो मी. चालेल ना? शिवथर गावामध्ये आम्ही पोचलेलो आहोत, जिथे आमची मावशी राहते. स्वतः मावशीची गाठ घेऊन जाऊयात. इथूनच पुढे आम्ही जाणार. त्याच्यामुळे म्हटलं की पहिल्यांदा आपण विश करूयात दिवाळीचं. नमस्कार. दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक खूप शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. कशी आहेस मावशी? छान आहे. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. साहेब कुठे आहेत? बाहेर आलाय ना? आले. कधी आलाय तुम्ही? फ्रायडे आलाय. मग बरं. झाली का दिवाळी? तन्वीश आलाय भेटायला मावशी तुला. त्या रूम मध्ये आम्ही झोपायचो वरती तिकडे. ऍक्च्युली मी लहानपणी मावशीकडे यायचो की नाही, त्यावेळी इथे वरती झोपायचो आम्ही. वरच्या ह्याला काय म्हणायचं? माडी. हा. आणि ही किती उंच झाली आता खोली. ही एकदम खाली होती. इथं चूल होती है ना? इथं चूल होती ना? तिकडे पण एक होती आणि इथे पण एक चूल होती. होती की इथे एक मोठी चूल आहे की नाही? आणि मोरी इकडे होती की इकडे होती ना मोरी? बाथरूम इकडे. आणि इकडे ते टाकी पण होती पाण्याची. हौद होता. केवढं काय काय होतं. डायरेक्ट भरायचं. हा, वरती. तू कधी आलीच नसतील जास्त. मला सगळं आठवतंय. नुसतं पोरांना काय खाल्लं, नुसती चपाती खायची, बाहेर जायचं. सकाळी किती वाजता? 5 वाजता उठायचो. 5 वाजता. 6ला तर चपाती खायची. चपाती खाऊन आम्ही मस्तपैकी. मला मावशीच्या हातच्या चपात्या खूप आवडायच्या त्यावेळी. लय भारी बनवायची. आणि मग चपाती खाऊन आम्ही पोहायला जायचो तिकडं विहिरीवरती. हे की नाही?
आणि त्याला इथं आवडलं तर पोरं ही होती आणि जायचं क्रिकेट खेळायला जायचो मी. जायचं जाय क्रिकेट निवड क्रिकेट खूप पोरं खेळायचो इकडे मी. जीवलग मैत्रीण. शिवथरची पोरं खूप भारी होती. जुने दिवस आठवले की किती भारी वाटतं. काय नमस्कार काका, हे आमचे काका. काका पहिल्यापासून मी लहानपणापासून बघतोय तब्येत एकदम अशीच, फक्त केस पांढरे झाले, दुसरं काय नाही. काय काका काय म्हणायचं तुम्हाला? हो बरोबर आहे. काकांचा आवाज सुद्धा एकदम सौम्य आहे. दादांसारखे दिसतात की नाही थोडेसे, आहे की नाही? पब्लिक सांगा जरा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय केदारराव, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. कुठे एवढा दिवस? एवढे दिवस कुठे? तुम्ही कुठं काय होय? आम्ही इथंच आहे दुकानात. आमचा धंदा आहे का धंदा. दिवाळी कशी झाली? दिवाळी व्यवस्थित. व्यवस्थित ना? 8 दिवस लोड असतोय कामाचा. आठवलं काय कुठला ट्रेक केला तर आपण? कमळगड केला, त्यानंतर रायरेश्वर, कल्याणगड केला, नंतर सज्जनगड, बाडळ्याच्या खोऱ्यात पण गेलेलो. सो आता हा शिरला आहे क्रिकेटमध्ये. त्याच्यावर आता ट्रेकिंग बंद झालेलं आहे. सो आता पुण्यात असतो हा बेसिकली, आणि आता नेमका दिवाळीला आलाय त्याच्यामुळे आमची गाठ पडलेली आहे. माझे हा माझा कझिन भाऊ, याच्या लग्नात पण मी गेलो होतो. लग्नाचा व्हिडिओ टाकवता ना रे? हो टाकच केला की नाही? हां हां सॉरी, माहिती नव्हतं मला. सो आता इतकी व्हिडिओज बनवतो, मला कसं आठवणार? बरं बट या चाललंय. ह्यांचं झालं का? हळदी कुंकू झालं? निघायचं? आम्हाला तर ह्यांनी जेवणच पाठवलं. आलो होतो आम्ही 2 मिनिटासाठी, म्हणलं जरा एक तर येतो कधीतरी, त्यामुळे. हां नाही नाही ते आहे. चला येऊ का? ओके बाय बाय. अरे वा वा वा, चिमणं माझं आलं दिवाळीला आलं. फटाक्यांची बॉक्स घेतलेत मी. होय, अरे वा 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 वा, मग आपण मजाच करायची. लवकर झोपली. होय. काय अभिनंदन धन्यवाद तुमच्या नवीन वाटचालीसाठी. तुम्ही आलाय उशिरानं. पण व्हिडिओ कसा वाटला? मस्तच. लोकांचे कमेंट बघितलेस का? लय वाचल्या सकाळी. हा अशीच साथ दिली पाहिजे त्यांनी. देणार की आता मग दादा ॲज युजल बनवणार. पण थंडी असू नाही तर उन्हाळा असू. प्रार्थना निलबा बोला. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. इकडे उपसरपंच सरपंच आमचे बघा. नमस्कार. नमस्कार. किल्ल्याला राखा नाही. किल्ल्याला किल्ला काय किल्ला? ह्यो आमचा किल्ला. कुणी बनवला ह्यो किल्ला? दोघींनी बनवलाय. तू बनवलं? बघ ना महाराज, बघ कसे बसलेत. या किल्ल्याची मस्त ना? जागा कोण कोण आहे तन्वीश येतात? कोण कोण आहे ते किल्ल्यावर? कोणता किल्ला आहे पाहिजे हा? पन्हाळा आहे. सुप्रभात मालकीनबाई. गुड मॉर्निंग. मालकीनबाई कसं वाटतं तुला? मालकीन झाली, काही झालं तरी भांडी घासावीच लागतात. पण आता तुझी पायरीवरची कसरत कशी होतीये? तेच आता मला जेवण बनवायचं आहे. मी आता नाश्ता बनवला आहे, जेवण बनवायचं आहे, त्याच्यानंतर मला फराळाचं बनवायचं आहे. आणि मग हे बाकी एन्क्वायरी ते मध्ये मध्ये चालूच आहे माझं. मध्ये मध्ये कॉल्स चालू आहेत. आता मी चकली बनवणार आहे. पहिले जेवण बनवणार, चकली बनवणार, त्याच्यानंतर मग टीमचा कॉल, टीमचं काम, कॉल्स घ्यायचे. खूप काम आहेत. है ना? मी माझं काम करतोय बघ. आता रेकॉर्डिंग सुरू केलेलं आहे. हो, तुम्ही काय आमच्या कामाचे नाही आहात. हे तुमच्या कामाला आम्ही पुढे घेऊन जातोय लोकांच्या समोर. असं असते काय? लोकांना दाखवलं पाहिजे ना तुमचं काम. हो, मग काय दाखवावं लागतं. तेच महत्वाचं काम. चला तनिषराव कुठे गेला?
आता किल्ला बनवला बघितलंस का? धनुष आपला नसतो आता नाही किल्ला, हे इन्स्टंट किल्ला आहे. यांचं बघा इकडे काय चाललंय. दादा आणि तन्विश. अरे हा कसला किल्ला आहे रे तुझा? वाळूचा किल्ला बनवलाय. आमच्या तन्विषनं कसा किल्ला बनवला बघितलं का? हा, एक नंबर बनवला का नाही? एका दिवसात एका दिवसात एका तासात. एका तासात का? मग त्यानं सैनिक मांडले होय सगळे. तन्विश कसं काय किल्ला बनवलास हा? हा महाराजांनी शिकवलंय बांधायला. महाराजांनी शिकवलोय. अरे महाराज तर खरोखर आलेले. खरोखर आलेले. हा, काढत गेले ते काहीतरी सांगितलं. तुझे फटाके वाजवलीस की नाही तू सकाळी? हा, वाजवलेस? हे हनुमानाचं मंदिर आहे. मंदिर आहे काय हनुमानाचं? ॲक्च्युली हे पहिल्यांदाच मी पण बघतोय त्यांनी काय उद्योग केलेले आहेत. कुठले तुम्ही? की नाही किनीचे तुम्ही? जवळच की. तुम्हाला कसं कळलं? मी स्टोरीज. हा रात्री स्टोरी टाकली चलो साताऱ्याला. अरे बाप. मग त्यामुळे दीपावलीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडनं और माझ्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. दिवाळीचा आजचा पहिला दिवस. मस्तपैकी उठण्याने आंघोळ केलेली आहे. प्रतिमाचं तिकडे काम चाललेलं आहे. दोन्ही कामं चाललेली आहेत. तिची खरं तर खूपच तारेवरची कसरत होती आहे. विषय काय होतो माहिती आहे का की आत्ता सध्या जे नंबर्स किंवा जे सर्व्हिससाठी जे नंबर आपण दिले ते प्रतिमाच हँडल करते. त्याच्यामुळे तिला सतत कॉल्स येत आहेत. लोक डायरेक्ट कॉल करत आहेत. एन्क्वायरी करण्यासाठी आपण खरं तर व्हॉट्सअप मेसेज करा असं सांगितलेलं आहे. बट लोक सगळेजण कॉल करत आहेत. सो थोडासा आपल्याला आता कसं आहे की टीम पूर्ण जर सेटअप झाली तर तेव्हा सगळ्या गोष्टी सुरळीत होणार आहेत. सो हळूहळू आम्हाला माहीत नव्हतं की किती रिस्पॉन्स येईल, लोक कसे आपल्या ह्या नवीन बिझनेसकडे बघतायत, किती रिस्पॉन्स मिळेल हे आम्हाला माहिती नव्हतं. सो त्यामुळे आता स्टार्ट केलेलं आहे. तर हळूहळू आपण आता टीम पण बिल्डअप चांगली करूयात. तेव्हा कुठे आपली ही जी काही सर्व्हिस आहे किंवा लोकांना जो रिस्पॉन्स आहे तो टायमिंगवरती जायला सुरुवात होईल. बट सध्या तरी प्रतिमाची चाललेली आहे तारेवरची कसरत. प्रतिमा काय म्हणतेस? काय नाही, एक फ्लाईट बुक करायची आहे. हां तर माझं थोडंसं काम आहे ते करून मग ठीक आहे. फ्लाईट बुक करायची. चालू द्यात. ऑल द बेस्ट. वेळ नाही आहे मला. मॅडम बिझी झालेत. मित्रांनो, अलीकडच्या जमान्यामध्ये दिवाळी घरी बनवणं हे खूप मोठं चॅलेंजिंग टास्क झालेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना एकमेकांची हेल्प लागत असते. बट अलीकडे आता असं कोणी राहिलेलं नाही आहे. सगळेजण आपापली करतात किंवा बाहेरून विकत आणतात. बट आमच्या गावात एक भारी गोष्ट सुरू झालेली आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की एक छान ऑपॉर्च्युनिटी आहे सर्वांसाठी जेही व्हिडिओज बघतायत. घरगुती म्हणजे घरी असलेल्या ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी हा एक खूप चांगला ऑप्शन आहे की दिवाळीच्या मध्ये ह्या काकू जसं काम करतात म्हणजे ह्यांची दिवाळी बनवण्याची ह्यांची जी स्टाईल आहे किंवा ह्यांनी खूप चांगली डेव्हलप केलेली आहे. आणि हे काय करतात की गावागावांमध्ये ज्यांना ज्यांना दिवाळी बनवायची किंवा त्यांना हेल्प पाहिजे तर ते बनवायला म्हणून ते त्यांच्या घरी जातात. सगळं सामान आपलंच असतं आहे बट त्या फक्त बनवायला मदत करतात किंवा त्यांच्याप्रमाणे आपण बनवून घेतो. इन शॉर्ट आचारी म्हणू शकतो आपण. हां, तर हा एक खूप चांगला व्यवसाय म्हणू शकतो दिवाळीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये ज्या गृहिणी करू शकतात. चला गाईस, आपण चाललोय कुठे? कोरेगावला चाललोय. आणि ट्रॅक्टरवरती होय. हे कोण आहे तुझे पाठीवर बसलेले? मला नको. टाकला नाहीये तो. ती स्टाईल आहे. तू कशाला असतोय? स्टाईल आहे ना ती. स्टाईल आहे. चला तर निश चालू तुम्ही जाऊ कोरेगावला जाऊन या. हां, मला काहीतरी खायला घेऊन ये. काय मला फटाके घेऊन येशील? फटाके मला खायला का? फटाके, कपडे. खायला फटाके नाही रे, फटाके खायला कपडे अशी वेगवेगळ्या गोष्टी बोललो मी. तुला ग्रामर समजत नाही. आईला बस बस किती जोरात आली बघ. बस किती जोरात आली आहे का? किती जोरात बस गेली. म्हणून रस्त्यावरती जायचं नाही. हा लॉन्चिंगचा व्हिडिओ बनवण्यासाठी काय काय करत होतं? बरंच काय काय केलं. 2 महिने का 4 एप्रिलपासून चालले. लॉन्चिंगचा व्हिडिओ बनवायचा आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी शूटिंग केलं पण तिथं नाही जमलं. शूट नाही व्यवस्थित झालं. शेवटी एकदाचा व्हिडिओ झाला आणि धाकधूक होती की बाबा लॉन्चिंग करायचं तर कसं करायचं, नक्की काय केलं पाहिजे, नक्की कधी करायचं. इव्हेंट वगैरे घ्यायचा होता. हां, इव्हेंट घ्यायचा होता मोठा.
तर असं म्हणजे बरंच काही डोक्यात चाललेलं चक्र, पण त्यातून सुद्धा हा व्हिडिओ इतका चांगला आणि व्यवस्थित होईल असं वाटलंच नाही. बघितलं कसं वाटलं तुला? बघितल्यावर खूप चांगलं वाटलं, खूप छान वाटलं. व्हिडिओच खास झाला आहे. व्हिडिओच्या कमेंट तर विचारूच नका. इतकं म्हणजे इतकं त्याला डोक्यावर घेतलंय मित्रांनी की एक मराठी माणूस आपला पुढे जातोय, सगळ्यांनी त्याला साथ द्या, सपोर्ट करा. हे प्रत्येकाच्या कमेंटमध्ये सपोर्ट करा म्हणून, म्हणजे इतकं भरभरून प्रेम दिलंय त्यांनी आपल्या व्हिडिओला. तुला कळलं का मग एवढ्या वर्ष मी एवढे कष्ट घेऊन व्हिडिओज बनवत होतो, हां त्याच्या पाठीमागचं कारण काय कळलं की आता कारण कळलं. नक्की कशाचा व्हिडिओ बनवतोय, का बनवतोय व्हिडिओ, इतक्या दिवस का नुसत्या ट्रिपा करत होता. भरपूर म्हणजे त्याच्यात कष्ट बी भरपूर गेले आणि पैसाही भरपूर ओतलाय. एवढा पैसा ओतलाय त्यानं पूर्ण कमाई, म्हणजे कंपनीची कमाई पहिली, पुन्हा व्हिडिओची कमाई, सगळी पूर्ण कमाई त्यानं त्याच्यात घातली. क्या बात आहे. खतरनाकच. फटाके आता फुटायला लागलेले आहेत. सायंकाळ झालेली आहे, सगळीकडे मस्तपैकी रोषणाई आहे. आमच्या इकडे सुद्धा कंदील आहे आणि तन्वीश पण आहे. हाय तन्वीश. हाय हाय गाईज, कसे आहात तुम्ही? गाईज नाही म्हणायचं, मंडळी. नमस्कार मंडळी. हे की नाही, लाडू खातोयस? हा तुला दिवाळीतले पदार्थ आवडतात खायला? हा. काय काय असतात रे? लाडू, चकली, शंकरपाळ्या, हा, चिवडा. क्या बात आहे. बर्फिया. बर्फी कसं. एनिवेज आपल्याला आता गाडी पूजन करायचं आहे. आज आहे लक्ष्मीपूजन, है ना? कोण करणार? मी करणार. येडे डोक्याचे नाही मारत असं. तनुष घाबरतो जरा फटाक्यांना, आहे ना? इकडे काय चाललंय तुमचं? तयारी चालली आहे. ओके. इथं काय चाललंय? लक्ष्मीपूजन चाललंय काय? अजून नाही झालं? बरं. तयारी व्हायची म्हणजे अजून. काय चाललंय तन्वीश? ये रे, काय नाही होत. हे बघ की भरतोय तन्वीश. नील बा काय घेऊन आलाय? कसले आपले लक्ष्मी घेतलं नाही काय? लक्ष्मीपूजनात आहे ते. मला वाटलं काय डिफेंडर वगैरे घेतली. नाही. अलीकडे तो आहे ना ट्रेंड डिफेंडरचा, आहे की नाही? बरं येतो पेड वाटत. ये इकडे बघा आमचं काय चाललंय, दिवाळी सेलिब्रेशन आहे का? दादा द्या की त्याच्या हातात एक. नाही ती खेळतोय ना, तन्वीश खेळतो नाही, तू एकटी खेळतेस काय? अरे ये ना, ये इकडे. खतरनाक. संपलं, मी आलो. गोल गोल फिरवा, अजून संपलं नाही, संपेपर्यंत फिरवायचा. वर पकडायचं ताट. व्हेरी नाईस. बघ जमतंय की नाही तन्वीश? अरे वा 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 वा. आता गोल गोल फिरवायचं. फिरो जोरात फिरायचं, जोरात. जास्त फिरव, वाजत नाही. जास्त फिरव. काय नाम होय? पण ते ओलं करा की. ओलं मग ते टिकणार नाही नाम. आला का चांगला? आला. पण लयच ठळक आलाय, लय ठळक आलाय. प्रतिमा बघ. मोठा झाला ना, मोठा झालाय. असू दे आता काय, फोटो काढायच्या वेळी जरा नीट करावं लागेल मला. असू दे आता. चला घ्या की गाड्या पुजायला. असू दे, गाड्या पुजायला की बाकीच्यांच्या गाड्या पुजलेल्या आहेत, सगळ्यांचे पुजले. इकडे लोकांचे फटाकडे वाजून बंद झाले.
लक्ष्मीपूजन आपलं झालेलं आहे आणि आता तुम्हा सर्वांना आमच्या संपूर्ण परिवाराकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही आता आलेलो आहोत गोव्याच्या आजीला भेटायला, जी आली आहे इथे किकली गावामध्ये मावशीकडे. स्वतः बघा तिची रिॲक्शन. बरीच थकली आता. बरं आहे ना? बरं आहेत ना? कशी आहेस? चांगलीच का? आलो की नाही भेटायला? हॅपी दिवाळी. दिवाळीच्या शुभेच्छा तुला. रडायचंय काय त्यात? दरवेळेस आली की रडती म्हातारी. काय करायचं आहे की नाही? मग कशात नाही काहीच नाही कुठं आला तुम्ही? आला कोणाकडे? कोणाकडे आला तुम्ही? गेलतो की काकाकडे आलाय का मामाकडे आलाय? कुणाकडे आलाय? पंचनाकडे आलाय. येऊ का आजी? जाऊ का? काळजी घे. अन्वी अन्वी हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. कसं बघते कॅमेऱ्याकडे? दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू. फॉर न्यू कंपनी. पप्पांना कसं वाटलं? ओके. प्रतिभाचं बोलणं छान छान छान. एवढं कधी शिकली रे. ओके वाटलं. आहे की नाही? पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू पप्पा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. शोना माझं बाळ. ये बाबू. माझं बाळ आलं आता. आता आम्ही खूप एन्जॉय करणार. गृहलक्ष्मी गेलेली तिच्या माहेरी आणि इथं सगळ्या कडक लक्ष्म्या येऊन बसलेल्या आहेत. दिवाळीतला एक अजून एक महत्त्वाचा दिवस तो म्हणजे भाऊबीज, जी आमची सकाळी 6 वाजता झालेली आहे, कारण की यांना घाई होती. भाऊबीजीचा तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आमची भाऊबीज खूप लवकर साजरी झालेली, नाहीतर आमची 4 दिवसांनी 5 दिवसांनी कधी कधी किंवा संध्याकाळी रात्री अशी उशिरा अशी. या वर्षीच पहिल्यांदा लवकर झालेली आहे की नाही? कारण की आम्हाला गडबड आम्हाला जायचंय लवकर. चला चला तू सकाळी लवकर आवरलंय मग होय ना? झोपली नाही? झोपली की, पण झोप पूर्ण झाली नाही. बरं तुम्हाला चॅलेंज देऊ का माझ्यासारखं? काय 48 तास झोपायचंच नाही? बापरे, मग काय करायचं? शक्यच नाही. नाही पिंग घेऊन हे होईल सारखा. आणि अशा प्रकारे काय फोटो काढून आम्हाला सेंड कर म्हणजे आम्हाला. ओके ठीक आहे. फोटो नाही काढत, ब्लॉग करतोय. माहिती की, कळलं की मला. मग अशी पोस्ट देते. ओके एनिवेज अशा प्रकारे आपली दिवाळी सेलिब्रेट झालेली आहे या वर्षाची. आणि आज मी सुद्धा चाललेलो आहे मुंबईला रिटर्न. तर सगळेजण टाटा बाय बाय करणार आणि हे दोघंच आता इथं असणार आहेत. त्याच्यामुळे त्यांना पुन्हा एकदा सुरुवातीला ज्यावेळी कोणी नसतं त्यावेळी निवांत सवय झालेली असते. आता 4-5 दिवस आम्ही आहोत त्याच्यामुळे आता आमची सवय झाली होती. आता अचानक शांतता घरात निर्माण होणार, त्याच्यामुळे परत वाईट वाटणार. असं हे नेहमीचा कार्यक्रम आहे. की बघा तिकडं कोपऱ्यात आंघोळा नाहीत केलेत ह्या दोघांनी, कारण की इतक्या लवकर कोण भाऊबीज करतं काय? आम्ही करतो. चला त्यांना जायचंय, फोटो काढतो. निघायची वेळ झालेली आहे. यावेळीची दिवाळी मी पूर्णतः इथेच सेलिब्रेट केलेली आहे गावाकडे. मागच्या वेळी कुठे होतो मी? इथेच होतो ना. हां मला वाटलं मी तिकडं दुसऱ्या कुठेतरी ट्रिपला होतो. सो येस, एक दिवाळी मी दुसरीकडे होतो. कुठे? नागपूरला होतो, माहिती आहे ना? हां. सो प्रतिमा आता तिकडून निघालेली आहे नेरलेवरून. साताऱ्यात पोचेल ती आता. मी आता इकडून निघतो. मला अर्ध्या तासात पोचावं लागेल.
आणि आता इथेच आपण कन्क्लूड करूयात हा व्लॉग. कसा वाटला, कशी वाटली ही दिवाळी, कशी वाटली तुम्हाला ओव्हरऑल, म्हणजे ही सगळ्यांची रिॲक्शन. JKV ट्रॅव्हल स्टार्ट झाल्यापासून बऱ्याच लोकांच्या खूप चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया आपल्याला येत आहेत. आणि आता जरा ह्या दोघांच्या चेहऱ्यावर सुद्धा थोडासा समाधान, आनंद दिसतंय. याचं थोडंसं समाधान आहे, कारण की टेन्शनमध्ये होतेच, हेही होते, मीही होतो. चलो बाय बाय.